आपण माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपल्यावर काही ऋण आहे महाराज, नीट लक्ष द्या, ऋण आहे. या देशाचं आपल्यावरती ऋण आहे. ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचं आपल्यावर ऋण आहे. ज्या कुळात आपण जन्माला आलो त्या कुळाचं ऋण आहे. ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो त्या मायबापाचं ऋण आहे. ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीचं ऋण आहे. आणि ज्या देवाने तुम्ही आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं तुमच्या आमच्यावरती ऋण आहे. विठ्ठल आपल्यावरती सगळ्याचं ऋण आहे महाराज, प्रत्येकाचं ऋण आहे. ज्या ज्या माणसाने आपल्याला जन्माला आल्यापासून आतापर्यंत सहकार्य केलं, वाढवलंय, जीवनामध्ये थांबवले, आपल्याला प्रत्येकाने सहकार्य केलं, त्याचं ऋण आहे. ज्याने हाताला धरून चालवलं त्याचंही ऋण आहे. ज्यांनी पोटाला पोटभर खाऊ घातलं त्याचं ऋण आहे. ज्यांनी आपल्याला कपडे अंगात घालायला शिकवले त्याचं ऋण आहे. ज्याने शाळेमध्ये शिकवलं त्याचंही ऋण आहे. या मातीचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे महाराज. देवाचं काय ऋण आहे आपल्यावरती? दिले इंद्रिय हात पाय कोणी दिले? कोणी दिले हात पाय का? कोण म्हणलं? सासऱ्याने. कोणी दिले हात पाय? सासऱ्याने दिले का? नाही. कोणी दिले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. देवाने इंद्रिय दिले, देवाने डोळे दिले, देवाने हातपाय दिले, देवाने कान दिले. सांगू बरेच लोक देवाने एवढं ऐश्वर्य संपन्न आपल्याला शरीर दिलं तरी पण लोक नाराज होतात. मायबाप. एक माणूस मला भेटला, मला म्हणला, महाराज आमचा शेजारी खूप श्रीमंत आहे हो, देव माझ्याकडे बघायला तयार नाही. ऐकताय तुम्ही सगळे? जागे येत ना? काय करायला तयार नाही? हा, देव माझ्याकडे बघायला तयार नाही. अरे म्हणलं झालं काय नेमकं? तो म्हणला माझा शेजारी श्रीमंत होत चालण, माझ्याकडे देवाचं लक्षच नाही. म्हणलं तुला श्रीमंत व्हायचंय का? म्हटलं हो. एक काम कर, माझा एक मित्र आहे म्हणलं मुंबईला, ते गरीब आहे, त्याला श्रीमंत आहे तो, त्याच्याकडे पैशाला कमी नाही, पण त्याचा एक डोळा नाही, तुझा एक डोळा देतो का? तुला 2 लाख रुपये द्यायला सांगतो. ते म्हणलं तसं कसं चालतंय? अरे वेड्या, जर एक डोळा 2 लाख रुपयाचा तर 2 डोळ्याची किंमत किती? बोला बेलोरेकर, बोलत चला. 4 लाख रुपये झाले. एका किडनीची किंमत 4 लाख रुपये. 2 किडनीची किती झाली? 8 लाख रुपये. नुसत्या किडनीची किंमत 8 लाख रुपये, 2 डोळ्याची किंमत 4 लाख रुपये. किती झाले? मग एवढा जर किमतीचा नरदेव तुम्ही आम्हाला दिला असेल तर तुम्ही गरीब कशाने आहात? आणि दुसऱ्यावर नाराज व्हायची गरज काय आहे? दुसऱ्यावरती जळायची गरज काय आहे? दुसऱ्याचं ऐश्वर्य बघून महाराज नाराज व्हायची गरज नाहीये. देवाने तुम्हाला सुद्धा उत्तम शरीर दिलं आणि हे जे शरीर दिलं महाराज, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आपण सगळे महाराज एकाच देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, पण जन्माला घातल्याच्या नंतर हा देह जे ठरवतं ते करता येतं महाराज, ते करता येतं. काय देवाची होईने मनती तरी काचित्तीन धरावे, देवाची होईने मनती तरी काचित्तीन धरावे. देव हो मनती ते होते तरी काचित्तीन धरावे, देव हो मनती ते होते तरी काचित्तीन धरावे. नरद हरी धाम लागले हरी, धाम लागले हरी. देव होय मनती तरी काचित्तीन धरावे.
होईन ते मनती ते होती तरी का चित्ती न धरावे. या देहाने ठरवलं संत होता येतं. नीट ऐका दादा, थोडा विकू कमी कर आणि आवाज वाढव. माझ्यावर उपकार कर तेवढे आजच्या दिवस, उद्याचं बघू काय असेल. हो, या देहाने ठरवलं तर आपल्याला संत होता येतं. या देहाने ठरवलं चोर होता येतं. या देहाने ठरवलं देव होता येतं. या देहाने ठरवलं काहीही होता येतं, काहीही करता येतं. येरी ईश्वर जन्माला घालताना प्रत्येकाला जन्माला माणूस म्हणून घालतो. घातल्याच्या नंतर फक्त ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो व्यक्ती त्या पदापर्यंत जाऊन पोहोचतो. एक वाक्य सांगू, एकाच कुंभाराच्या आव्यातून जन्माला आलेली मडके, पण ते जर मडकं वाजवण्याच्या कामी गेलं तर त्याला घटम म्हणतात. तेच मडकं जर पाण्यासाठी वापरलं तर त्याला माठ म्हणतात. तेच मडकं जर मेलेल्या मड्याच्या पुढे धरून चाललं तर त्याला मडकं म्हणतात. बरोबर आहे. तेच जर दह्यासाठी वापरलं तर ते काय होतं, गाडगं होतं. तेच जर दहीहंडीला वापरलं तर हंडी होते. आणि तेच मडकं जर तुम्हाला सांगतो संक्रांतीला वापरलं तर त्याला काय म्हणतात, बोलत चला कडे. काय तुम्ही बोलत नाही, 7 दिवस झाला कटाळून गेलो मी बोला बोला. तेच जर मडकं संक्रांतीला वापरलं तर त्याला काय म्हणतात, सुगडं म्हणतात. माती एकच आहे, कुंभार एकच आहे, आवा एकच आहे, पण त्याच्यातून जन्माला आलेली मडकी मात्र ज्या ज्या ठिकाणी गेली, ज्या ज्या अवस्थेत गेली त्या ठिकाणी त्याचं नाव बदललं. दही साठवलं गाडगं झालं. बरोबर आहे. दही साठवलं गाडगं झालं. वाजवायला गेलं घटम झालं. पाणी आणायला गेलं माठ झालं. मेलेल्या माणसाच्या पुढे गेलं शिकाळ झालं. बरोबर आहे. काय असेल त्यासाठी काय जागा भरत चला मडकं झालं. आणि तेच संक्रांतीला पूजेला गेलं काय झालं, सुगडं झालं. तसं इथं बसलेली सगळी मडकी कोणी जन्माला घातली, एकाच ईश्वराने घातली. पण एक मडकं चांगलं शिकलं इंजिनियर झालं. दुसरं मडकं शिकलं कोट अंगात घातला वकील झालं. तिसरं मडकं आळंदीला गेलं कीर्तनकार झालं. चौथं मडकं जिंगणंग चिकनगला गेलं तिकडे, काय का नाही, नारायणगावला गेलं. म्हणजे मडके सगळे एकच, एकाच आव्यातून जन्माला आली. पण हे जाताना ज्या मार्गाला गेली तसं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्याचं मार्गक्रमण झालं आणि तिथं गेल्यानंतर त्याचं साध्य ठरलं. तसं हे मनुष्य जन्मदेवाने आम्हाला दिलं. पण याचं काय करायचं हे आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे.